स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सगळ्यांना तुमचे सीईटीचे पर्सेंटाइल आता माहीत झाले असतील। काही मुलांना मनाप्रमाणे पर्सेंटाइल आले असतील, काही मुलांना कमी सुद्धा पर्सेंटाइल आले असतील। कित्येक मुलं नाराज आहेत की दादा मला एवढे चांगले पर्सेंटाइल आले नाहीयेत, मग मी पुढे काय केलं पाहिजे, कशी माझी स्ट्रॅटेजी असली पाहिजे। आणि ज्यांना चांगले पर्सेंटाइल आले ते या टेन्शनमध्ये आहेत की मला कॉलेज मिळणार का, किंवा हे कॉलेज मिळणार का, किंवा ते कॉलेज मिळणार का। प्रत्येक जण शेवटी कन्फ्युजन मध्ये आहे आणि प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडलाय की मला कॉलेज मिळेल की नाही। तर याच गोष्टीचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधायचा प्रयत्न करूया। आणि येणारे तुमचे ज्यांना कमी पर्सेंटाइल पडलेत, ज्यांना जास्त पर्सेंटाइल पडलेत, येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुमच्यासोबत काय काय होणार आहे ते थोडंसं आपण अनुमान लावायचा प्रयत्न करूया। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। हे व्हिडिओ मे बी 10 मिनिटाचा असेल, पण येणाऱ्या 10 वर्षाची तुमची एक स्ट्रॅटेजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिसाईड करूया। जे पालक, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील किंवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर अशाच मीनिंगफुल कंटेंटसाठी, लेजिट कंटेंटसाठी, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक छोट्यातल्या छोट्या प्रॉब्लेम्ससाठी, त्याच्यावर मिळणाऱ्या सोल्युशन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट अशी, कित्येक पालक, कित्येक विद्यार्थी वाट बघत होते की दादा सीईटीची काउन्सिलिंग कधी लॉन्च होणार। आम्ही कॉल करतोय, फोन होत नाहीये, ऍडमिशन फुल दाखवले जात आहेत। प्री रजिस्ट्रेशन आपण चालू केले होते आणि ते खूप लवकर फिल झाले होते, म्हणून आपल्याला थोडासा वेट करावा लागला सीईटीच्या रिझल्टसाठी। जसं मी सांगितलं होतं की सीईटीच्या रिझल्टच्या दिवशी आपली काउन्सिलिंग लॉन्च होईल, ती काउन्सिलिंग आपण आज लॉन्च करतोय। ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचंय त्या मुलांनी ऍप डाउनलोड करून आपण एनरोल करू शकता। थोडंसं एंड मध्ये मी यावर बोलेनच। ज्यांना काही डाऊट्स आहेत या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा। आपली टीम असेल, मी असेल, तुम्ही काही तुम्हाला डाऊट्स असतील, जनरल डाऊट असतील किंवा काउन्सिलिंग जॉईनिंगसाठी रिलेटेड काही डाऊट्स असतील, तुम्ही नक्की टीमला कनेक्ट करा। आम्ही नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। झिरो सुरुवातीला वापरायचा आहे, त्याच्याशिवाय फोन लागणार नाही याची काळजी घ्या। हा नंबर आणि त्या सुरुवातीला 0 वापरायचा, ठीक आहे। ज्या मुलांना एनरोल करायचंय डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत। पर्सनल काउन्सिलिंगचे ऍडमिशन आजपासून आपल्या ऍपवर ओपन असणार आहेत, ठीक आहे। कित्येक मुलांना खूप चांगले पर्सेंटाइल आले असतील, कित्येक मुलांना खूप कमी पर्सेंटाइल आले असतील। ज्याला बघा 92, 93 पडलेत त्याला हेवा वाटतोय 97चा, ज्याला 97 पडलेत त्याला हेवा वाटतोय म्हणूया 99चा। बाकी या सगळ्यांना 90 बिलो असणाऱ्यांना हेवा वाटतोय अरे मला 90 तरी पाहिजे होते, 91 तरी पाहिजे होते। आणि प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा हेवा वाटतोय। काही जणांना कमी आहेत, काही जणांना जास्त आहेत। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू बाळांनो, बघा कॉलेज मिळणार की नाही याचं जर उत्तर थोडासा विचार करून आपण शोधायला गेलो, महाराष्ट्रामध्ये जसे 350 कॉलेज आहेत, आपण म्हणूया 300+ कॉलेजेस इंजिनिअरिंगचे आहेत। मग ऍडमिशन मिळणं हा एक फार प्रॉब्लेमॅटिक विषय आहे का? नाही। मग आता सीएस मध्येच मिळणार का, आयटी मध्येच मिळणार का, मला टेकच करायचं होतं, मला हेच करायचं होतं। मे बी असं होईल की खूप कमी पर्सेंटाइल आहेत तुम्हाला, 5, 10, 20, 40, 50, तर मग सीएस मध्ये मिळणं कठीण आहे, करेक्ट। किंवा एखाद्या लोकल कॉलेजमध्ये तुम्हाला सीएस, आयटी अशा ब्रांचेस मिळून पण जातील, पण ते तेवढ्या फायदेशीर नसतील, ठीक आहे। पण पहिला जो मनातला प्रश्न असतो की मला कॉलेज मिळणार का, लक्षात घ्या 1 पर्सेंटाइलच्या मुलालाही कॉलेज मिळणार आहे, 99 पर्सेंटाइलच्याही मुलाला कॉलेज मिळणार आहे। मग फरक काय होणार आहे आणि मग इथून पुढे डील कशी केली पाहिजे, लक्षात घ्या। काय होतंय माहिती का, मी कालपासून जसे 6 वाजले रिझल्ट डिस्प्ले व्हायला लागले, पुन्हा काही मुलांना 8 नंतर डिस्प्ले झाले रिझल्ट, मी फोन उचलतोय, मुलं रडतायत की दादा मला 50च पर्सेंटाइल आले, मला 60च पर्सेंटाइल आले, मला 70च पर्सेंटाइल आले। प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडलाय की मग मी हारलो का, मी माझं संपलं का, त्याच्या पुढे काही होणार नाहीये का। मी रेग्युलर उत्तर तुम्हाला देणार नाही की अरे काळजी करू नका, होणारच आहे, सगळ्यांचं होतं असं नाही। आपण फॅक्ट शीट बघूया, काय तुमच्याकडे वे असणार आहे, कसं इथून पुढे तुम्ही गेलं पाहिजे। ज्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत त्यांनी सुद्धा इथून पुढे 10 वर्ष कशी काढली पाहिजेत, आणि ज्यांना कमी पर्सेंटाइल आहेत होऊन वाईटात वाईट आपल्यासोबत काय होणार आहे, चांगल्यातलं चांगलं काय होणार आहे याचा आपण विचार करूया। मी डिरेक्ट तुम्हाला असं म्हणत नाही, मोटिवेशन नाही देणार की नाही सगळ्यांचं चांगलंच होतं, असं होतं, तशातला भाग नाहीये। आपण फॅक्ट शीट चेक करूया, काय इथून पुढे तुमच्यासोबत होणार आहे विचार करूया, आणि मग ठरवूया की तुमचं पर्सेंटाइल खराब आहे, चांगलं आहे, कॉलेज मिळणार आहे की नाही। एक गोष्ट सगळ्यात पहिले काय लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, सगळ्यांना ऍडमिशन मिळणार आहेत, असं कोणी नाहीये। तुम्ही म्हणा मला मेकॅनिकल पाहिजे, ऍडमिशन मिळतंच, ठीक आहे। टॉप 20 मध्ये नाही, टॉप 30 मध्ये मिळेल, टॉप 30 नाही, टॉप 40 मध्ये मिळेल, सगळ्यांना ऍडमिशन मिळतं। सीएस, आयटी, एआय पाहिजे, टॉप 50 नाही, टॉप 70 मध्ये मिळेल, टॉप 100 मध्ये मिळेल, ऍडमिशन मिळतं। ऍडमिशन मिळायला प्रॉब्लेम येत नाही। महत्वाचं काय, आपल्याकडे 2 लाख पेक्षा जास्त सीट आहेत, ठीक आहे। एवढी तर मुलं पण नाहीये जेवढ्यांना इंजिनिअरिंग करायची, त्यामुळे जागाची कमतरता नाहीये।
महत्वाचं काय बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जी मुलं टॉप नॉच इन्स्टिट्यूट्स मध्ये आहेत, जी टॉप 10 मध्ये आहेत, ज्यांना 95 96 अँड अबोव्ह पर्सेंटाईल आहे, म्हणून 90+ पर्सेंटाईल आहे, ती नक्कीच काय होणार आहेत रे, ग्रेड ए किंवा ग्रेड बी. मी कॉलेजेसची प्रकार काढली तिथे ABCD. ठीक आहे, मग काय होणार आहे, ज्यांना चांगलं पर्सेंटाईल काय होणार आहे, ज्यांना खूप चांगलं पर्सेंटाईल आहे, 97 अँड अबोव्ह पर्सेंटाईल आहे, ग्रेड ए मध्ये जाणार आहेत. ज्या असे कॉलेजेस ज्यांचं प्लेसमेंट खूप चांगलं आहे त्यांना आपण ग्रेड ए म्हणूया, मी ते एक्सप्लेन करतो. ग्रेड बी, ज्या मुलांना 90 अँड अबोव्ह आहे ते कुठे जात आहेत रे, ग्रेड बी मध्ये जात आहेत. काही मुलं असतील की ज्यांना 75+ आहेत ते ग्रेड सी मध्ये जातील, आणि त्याच्यापेक्षा खाली असणारी मुलं ग्रेड डी मध्ये जातील. ठीक आहे, आपण थोडा भविष्याचा विचार करूया, काय होणार आहे तुमच्यासोबत. मला एक गोष्ट सांगा रे, महाराष्ट्रामध्ये सिलेबस सारखा आहे की नाही. असं तुम्ही ऐकलंय का की IIT मधून इंजिनिअरिंग केली, IIT आपण थोडंसं एक्स्ट्रा केस कन्सिडर करू शकतो, तिथे सुद्धा IIT मधून केली किंवा एखाद्या खालच्या कॉलेजमधून केली, COEP मधून केली आणि आपल्याकडे एखाद्या ॲव्हरेज कॉलेजमधून गेली, सिलेबस बदलतो का बाळांनो, नाही. ओव्हरऑल सिलेबस हा सारखाच असतो. ठीक आहे, ओव्हरऑल लक्षात घ्या, अर्ध्याच्या वर किंवा 90% कॉलेजेस ते युनिव्हर्सिटी अंडर आहेत. मग ते COEP असेल तर COEP ऑटोनॉमस, दुसरं एखादं कॉलेज पकडू शकता. सगळी कॉलेज युनिव्हर्सिटी अंडर येतात, SPP अंडर येतात, मुंबई युनिव्हर्सिटी अंडर येतात. ऑटोनॉमस असले तरी त्यांचा सिलेबस आणि यांचा सिलेबस सारखाच असतो, थोडाफार एखादा चॅप्टर इकडे तिकडे असतो. मग याचा अर्थ असा आहे का की काहीतरी जे चांगल्या कॉलेजमध्ये जात आहेत, जे ग्रेड ए मध्ये जात आहेत, ग्रेड बी मध्ये जातात, काहीतरी जगा वेगळं शिकतायत किंवा काहीतरी वेगळं रॉकेट सायन्स शिकतायत, नाही. तुम्ही जरी ग्रेड डी मध्ये असाल किंवा ग्रेड ए मध्ये असाल, शिकणार तुम्ही सर्वजण एक आहात. सगळ्यांचा सिलेबस ऑलमोस्ट सेम असणार आहे आणि अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धती ऑलमोस्ट सेमच असणार आहे. काय असेल की इकडे 30 मार्काचा पेपर असेल, तिकडे 40चा असेल, पण शेवटी सिलेबस बघता कुणाला ते 6व्या सेमिस्टरला असेल, कुणाला 7व्या सेमिस्टरला असेल. ठीक आहे, पुण्यामध्ये C प्रोग्रामिंग आणि त्या पायथन प्रोग्रामिंग आलेली आहे, मुंबईमध्ये फक्त C प्रोग्रामिंग आहे. ठीक आहे, मग पायथन त्यांना पुढे आहे. मग याचा अर्थ हा नाही की ते शिकणार नाही, तुम्ही ओव्हरऑल सगळेजण सेम शिकणार आहात. मग ए मध्ये जा नाही तर डी मध्ये जा. मग फरक कुठे पडतोय, फरक इथे पडतोय की जी मुलं ए मध्ये आहेत, बी मध्ये आहेत, त्यांच्या कॅम्पसमध्ये थोड्या चांगल्या कंपन्या येणार आहेत किंवा नंबर ऑफ कंपनीज थोड्याशा जास्त येणार. मी ते पण लिहिले बघा, ए टाईप कॉलेजमध्ये आहेत, COEP PICT 150-200 अशा कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये येतील. बी मध्ये जात आहेत 70-80 कंपनीज येतील, सी मध्ये जात आहेत 20-25 येतील, डी मध्ये घेतात वर्स्ट केस पकडू 5च कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये आल्या. मग महत्वाचं काय ठरतंय, सिलेबस तर सगळ्यांना सारखा शिकवलाय, मग कंपनीला माहिती येणार आहे की सिलेबस सगळ्यांना सारखा शिकवलाय, मग कंपनी यांना प्रेफरन्स का देते, कारण यांच्याकडे स्किल्स आहेत. ओके, बघा सिलेबस सगळ्यांना सारखा आहे असं काही नसतं की COEP मधून शिकणारा मुलगा काहीतरी वेगळं शिकतोय, तो पण तोच मेकॅनिक्स शिकतोय, तो पण तेच M1 शिकतोय, M2 शिकतोय, M3 शिकतोय, एखादा चॅप्टर पुढे मागे असतो. ठीक आहे, बाकी असा काही वेगळा फरक नसतो. मग फरक कुठे पडतोय, फरक पडतोय स्किल्स मध्ये. ही मुलं जी आहेत ही ऑलरेडी हुशार आहेत, यांनी चांगलं स्वतः डिझर्विंग आहे. ठीक आहे, असं नाही म्हणणार की यांनी मार्क्स घेतले म्हणजे काय सगळं झालं, तर काही असं नाहीये. यांनी मार्क्स घेतली आहेत, ही हुशार आहेत, ही स्वतःच्या गोलला यांनी ठरवलं होतं, यांनी 12th मध्ये तो क्रॅक केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये ते पुढचाही गोल ठरवून ठेवतील की मला या कंपनीमध्ये जायचं, मी याचा असा अभ्यास करणार आणि ती लागतात. करेक्ट. मग आपण काय ऍक्सेप्ट केलं पाहिजे की ठीक आहे मला कमी पर्सेंटाईल आलेत, ज्यांना A-B ग्रेडमध्ये त्यांना नक्कीच टेन्शन नसणार आहे, त्यांना माहिती मी A मध्ये तरी जाईल, B मध्ये तरी जाईल आणि तुमचं करिअर सेट असणारच आहे. आता थोडे कमी पर्सेंटाईल आलेत, 90 अँड बिलो आहेत, टेन्शन आहे दादा, काय होणार, कसं होणार, मी करू का नाही, मला कॉलेज मिळणार का. सगळ्यात पहिलं कॉलेज मिळतंय, आता त्याच्या पुढे काय करायचं लक्षात घ्या. C आणि D मध्ये तुम्ही एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, रेल्वे. ठीक आहे, एक रेल्वे सगळीकडे जाणार, एकच रेल्वे असते. ठीक आहे, त्याच्यामध्येच AC असतो. ठीक आहे, आपण म्हणतो ना AC क्लास असतो किंवा स्लीपर क्लास असतो किंवा मग तुम्ही म्हणू शकता 3 टायर 2 टायर. ओके, आणि नंतर एक जनरल बोगी असते आणि त्याच्यानंतर येतात ज्यांच्याकडे तिकीटच नाहीये. ठीक आहे, बघा सगळ्यांना प्रवास तोच करायचा आहे, सगळेजण त्याच ट्रॅक वरून जातात ना रे. फरक कुठे पडतो, सिलेबस सगळ्यांना सारखा आहे, मग फरक कुठे पडतो, यांनी जास्त तिकीट दिलेलं आहे. ही मुलं काही लोक असतील जे AC मध्ये जातील, शांत जातील, Tier 1 असेल, त्यांच्या आजूबाजूला गर्दी नसेल. जे स्लीपर मध्ये आहेत थोडीफार गर्दी असेल पण स्वतःची रिझर्व्ड सीट असतील. काही मुलं लोक जी जनरल मध्ये आहेत त्यांना काय असेल थोडं दाटीवाटीने बसावं लागेल पण बसायला वगैरे जागा मिळते. ज्यांच्याकडे तिकीटच नाहीये ते नुसते उभारून जातात. हेच प्रकार आहे ना की AC आहे, स्लीपर आहे, जनरल आहे, जे विदाऊट तिकीट आहेत असे. पण शेवटी तुम्ही कुठे जाताय रे, सगळे एकाच ठिकाणी जाताय. ठीक आहे, फरक पडणार आहे का, हो नक्कीच. कम्फर्टमध्ये त्यांना ह्यांचा जो प्रवास होणार आहे तो खूप चांगला असणार आहे, इथून पुढचा 4 वर्ष एकदम बेस्ट असणार आहे. ठीक आहे, तर तुमचा थोडासा अवघड असेल पण लक्षात घ्या तुम्ही सगळेजण तिथे जाणार आहेत. मला सांगायचा उद्देश समजून घ्या, ट्रॅक तोच आहे, सिलेबस तुमच्या सगळ्यांसाठी सारखा आहे. मग फरक कुठे पडतोय, स्किल्स मध्ये पडतोय. मग करूया ना आपण स्किल्स डेव्हलप.
काय अडचण आहे, येणारे 4 वर्ष आहेत, कॉलेज तुम्हाला मिळतंय, इंजिनिअरिंग तुम्हाला मिळतेय, मनासारखी ब्रांच मिळेल, थोडीशी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, काहीतरी होईल, मिळते, सगळ्यांना कॉलेज मिळतं असं काही नाहीये. मग कॉलेज मिळाल्यानंतर करूया ना आपण स्किल्स डेव्हलप, आपण पण शिकूया कोडिंग. जी ही मुलं शिकतायत का नाही आपण शिकू शकत, आपण पण शिकू शकतो. मग राहिला विषय दादा अपॉर्च्युनिटीजचा, दादा यांच्याकडे 150 कंपन्या येतात, मग मी काय करू? अरे करूया ना. लक्षात घ्या, मला एक गोष्टीचं उत्तर द्या. बघा सीईटी आहे, ठीक आहे, सीईटी आज तुम्ही एकदा फेल झाला, पुढच्या अजून एकदा प्रिपेअर केलं, चला अजून एकदा फेल व्हाल, तिसऱ्यांदा तरी पास व्हाल ना. लक्षात घ्या, स्वतः जेव्हा अपॉर्च्युनिटीज वाढत जातील, तुम्हाला नंबर ऑफ ट्राईज जास्ती मिळतील, तुम्ही नक्की कुठे ना कुठे तुम्ही स्वतःला क्रॅक करू शकता, ती एक्झाम क्रॅक करू शकता. तसंच यांच्याकडे 150 अपॉर्च्युनिटीज आहेत, ठीक आहे, यांचे चान्स जास्त आहेत, यांच्याकडे 70-80 अपॉर्च्युनिटीज आहेत, यांच्याकडे 70-80 चान्स आहेत, यांच्याकडे 20-25 आहेत, ठीक आहे, यांच्याकडे 20-25 आहेत. डी समजा तुम्ही डी ग्रेड मध्ये आहात, 5 कंपनीज तर तुमच्या कॉलेजला येतील की नाही रे? 5 कंपनीज मधून एक क्रॅक करा ना. समजा असं होईल की ऑफ कॅम्पस जावं लागेल, पूल कॅम्पसेस असतात, 5 सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात. मग 5 इंटरव्ह्यू तुमचे झाले, एक इंटरव्ह्यू क्रॅक नाही होणार का तुमच्याच्यान? होणार आहे. असं भिवून चालणार नाहीये. मला जे फोन येत आहेत, दादा झालं आता माझ्याच्यान नाही होणार आहे, मी करूच शकत नाही, अशातला काही भाग नाहीये. मेहनत सगळीकडे सेम करायचे, स्किल्स डेव्हलप करायचे, तर आपण करूया. मी सांगतो तुम्हाला कोणते स्किल्स डेव्हलप केले पाहिजेत, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकल्या पाहिजेत, कोरमध्ये असेल तर तुम्ही कोणते कोर्सेस केले पाहिजेत, आपण हे सगळं प्लॅन करूया. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण एकाच रेल्वेमध्ये आहात. लक्षात घ्या, असं विचार करू नका की त्याला पर्सेंटाईल आहेत, काहीतरी यासोबत वेगळं होणार आहे, माझ्यासोबत काहीतरी वेगळं. सगळेजण एका रेल्वेमध्ये आहात. थोडंसं रिझर्वेशनचा प्रकार वेगळा आहे, पण जो जनरलचा मुलगा आहे त्याने हा विचार नक्की केला पाहिजे की जर मी मेहनत घेतली तर मी पण त्या एसी मध्ये जाऊ शकतो, कारण ट्रॅक तोच आहे. ठीक आहे, आता इथून पुढे 4 वर्ष तुम्ही काय करणार आहे त्याच्यावर ही गोष्ट डिपेंड करणार आहे. आणि ठीक आहे, बघा ही मुलं काय होईल, चला आपण इमॅजिन करू 2 लाख पगार यांची सुरुवातीला. ठीक आहे, तुमची 30,000 असेल, 40,000 असेल, 10-1 वर्षानंतर दोघं एका लेवलला येणारच आहेत ना. हा काय ऊन काय 10-20 करोडला जाऊन थांबेल, तुम्ही यालच ना हळूहळू. त्याच्यामुळे जास्त विचार करू नका, तुम्हाला सगळ्यांना कॉलेज मिळणार आहे आणि आपली फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. आले असतील कमी पर्सेंटाईल, असू देत, काही अडचण नाहीये, पर्सेंटाईलने काही फरक पडत नाही. ठीक आहे, त्यांना नक्कीच बघा, त्यांनी चांगले मार्क्स घेतलेत, त्यांना डिझर्विंग कॉलेज मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास थोडासा सुखकर असणार आहे. पण आपला प्रवास थोडासा डिफिकल्ट असेल, आपण असं धरून चालूया, पण आपण जिद्द सोडायची नाही. आपला सिलेबस त्यांच्यासारखाच अभ्यास करायचा आहे. मग राहिलेत फक्त स्किल्स ना, मग मी सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या स्किल्स प्रिपेअर करा, तुमची इंग्लिश वगैरे या गोष्टी चांगल्या करा, काही होत नाही. तुम्हाला सगळ्यांना नोकरी वगैरे जे काही तुम्ही प्लेसमेंट एक्सपेक्ट करतायत, बरेच मुलं पुढे MBA ला जातात, MS शिकतात, भरपूर पुढे ऑप्शन्स असतात. त्याच्यामुळे असा विचार सुद्धा करू नका की सीईटीत कमी आले म्हणजे माझी लाईफ संपली किंवा मला पुढे काही होणार नाहीये. मे बी याच्यापेक्षा काहीतरी पुढे तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आय होप प्रत्येकाला लक्षात आले असेल, कॉलेज सगळ्यांना मिळणार आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, काही नाही तर नाही रे, लिस्ट भरा ना, काउन्सिलिंग करा, CS टाका, IT टाका, AI टाका, त्याच्या खाली ENTC टाका, त्याच्या खाली इलेक्ट्रिकल टाका, त्याच्या खाली मेकॅनिकल टाका, काही ना काही तर तुम्हाला अलॉट होईलच ना. मग ठरवा की पुढे जायचंय, नाही जायचंय, ड्रॉप करायचंय, काय करायचंय, करूया ना. मी तुम्हाला सांगेन की कशी लिस्ट बनवायची. लक्षात घ्या, आपण पहिले CS टाकू, पुन्हा IT टाकू, पुन्हा AI टाकू. शेवटी काय असतं, कॉम्प्युटर वरून खाली बघत येतं. ठीक आहे, मग तुम्ही पहिले CS टाकून बघा, मिळालं तर ठीक आहे, नाही तर IT टाकून बघा, मिळालं तर ठीक आहे, नाही तर AI टाका, नंतर ENTC टाका, इलेक्ट्रिकल टाका, मेकॅनिकल टाका. असं तुम्ही खाली खालीपर्यंत जा. काही ना काही तर तुम्हाला कॉलेज मिळणारच आहे आणि काही ना काही ब्रांच सुद्धा तुम्हाला अलॉकेट होणारच आहे. मग त्याच्यातून तुम्ही मेहनत करायची तयारी ठेवा. जर तुमचं चांगलं नशीब असेल, तुमचे पर्सेंटेज चांगले, CS मिळून जाईल. नाही मिळालं तर आपण IT मिळेल, AI मिळेल, ENTC मिळेल आणि त्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कमी पर्सेंटेज असेल तर काय लक्षात ठेवायचं, इथून पुढे मी स्किल्स डेव्हलप करणार आहे आणि नक्कीच मला देव 5 तरी अपॉर्च्युनिटीज देणार आहे. मग 5 अपॉर्च्युनिटीज मधून एक तुम्ही नक्की क्रॅक करू शकता, घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे, आणि सगळ्यांना कॉलेज मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना चांगले पर्सेंटाईल आलेत, बाळांनो तुम्ही एवढे चांगले पर्सेंटाईल घेतलेले आहेत तर लक्षात घ्या, तुमचं रिझर्वेशन तुम्हाला AC मधलं आता स्लीपर कोच वगैरे सगळं मिळालंय. पण असं होऊ नका की ट्रेन आता 9 वाजता होती, मी 10 वाजता पोहोचलो. इन द सेन्स फॉर्म व्यवस्थित भरा. तुमचं फॉर्म फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. चुकून सुद्धा एक कॉलेज वरचं खाली झालं, एक ब्रांच वरची खाली झाली,
तर नुकसान तुमचंच होणार आहे. तुमचे हे सगळे मिळवलेले मार्क्स जे तुम्हाला काहीतरी खूप चांगलं मिळवून देऊ शकतात ते तुमचे पाण्यात जाणार आहेत. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी, तसं तर त्यांनी सुद्धा बट काय यांची मेहनत खूप जास्त आहे, तुम्ही खूप याच्यावर लक्ष दिलेलं आहे, तुम्ही चांगले मार्क्स घेतलेले आहेत. तर आता ही गोष्ट आपल्याला, हे जेवढे तुमचे आतापर्यंतचे 2 वर्ष महत्वाचे होते त्याच्यापेक्षा येणारे हे 3 महिने महत्वाचे आहेत. आणि इथून पुढे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी ही काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू तुम्हाला जायचंय. त्यासाठी व्यवस्थित माहिती काढा. कित्येक कॉलेजेसची नावं खूप मोठी आहेत पण प्लेसमेंट्स तिथे बोगस आहेत, तिथे तेवढ्या प्लेसमेंट होत नाहीत, ते कॉलेजेस तेवढे चांगले नाही आहेत. कित्येक कॉलेज मी काउन्सिलिंगच्या मुलांना सांगितले की बघा हे कट ऑफ, या कॉलेजेसचा कट ऑफ तुम्ही चेक करा आणि यांची प्लेसमेंट चेक करा, मी दाखवतो प्रूफ. बट हे होतं. त्याच्यामुळे थोडंसं शांत डोक्याने आपल्याला व्यवस्थित कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, व्यवस्थित माहिती काढायची आहे, लागल्यास कॉलेजला व्हिजिट देऊन या आणि मग डिसिजन घ्या. प्रायोरिटी लिस्ट तुमची खूप इम्पॉर्टंट असते. आय होप प्रत्येकाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हाच व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, त्याच्यामुळे मी आता जास्त याच्यावर बोलत नाही. ज्या मुलांना एनरोल करायचं मी एवढंच सांगेन, जी मुलं एनरोल करतील त्यांची जबाबदारी माझी असेल. मग त्यांचं लिस्ट बनवणं असेल, त्यांची फॉर्म फिलिंग असेल, मग कोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत, कसं करायचंय, काय नाही, या सगळ्या गोष्टी तुमची सगळी जबाबदारी ही माझी आणि माझ्या टीमची असेल. आम्ही सगळी काळजी घेऊ की तुम्हाला ज्या ज्या अडचणी येणार आहेत त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करू. लागल्यास मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवेनच. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, आज आपली एनरोलमेंट ओपन आहे, तुम्ही एनरोल नक्की करू शकता. टीमला पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत, मी काय सांगितलं लक्षात आलं असेल, कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून सांगायला विसरू नका. येस दादा, विल डू इट, म्हणजे माझ्या लक्षात येईल. मग आपण, तुम्ही मला वाटल्यास कमेंट मध्ये सांगा की कोणते स्किल सेट पाहिजेत, त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवूया. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.